दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवे. आता आपण आहोत छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आता या धामधुमीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. हे आहे शिवाजीनगर आणि या शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 27चे या ठिकाणी जे उमेदवार आहेत रावसाहेब कठाळू खाडे, जे राष्ट्रवादीचे खरे या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते होते, परंतु काही कारणामुळं राष्ट्रवादीकडनं त्यांना हे जे आहे तिकीट नाकारलं गेलं. परंतु आता त्यांना पाठबळ मिळते आहे छत्रपती शिवाजीनगर आणि एकंदरीत प्रभागामधून या ठिकाणी रिपब्लिकन टायगर फोर्स असेल, बहुजन क्रांती सेना असेल, भारतीय दलित कोबरा असेल, महाराष्ट्र नाभिक महामंडळ असेल, जय मल्हार युवा मंच असेल आणि मुकुंदवाडी याचप्रमाणे असोसिएशन अध्यक्ष सुधाकर टाक या सर्वांकडनं हे भरभरून त्यांना सपोर्ट मिळते. आपण एकंदरीत जाणून घेणार प्रभाग क्रमांक 27मध्ये जे काही विविध प्रकारचे नगर आणि एरिया या ठिकाणी येतो आहे, कोणकोणत्या समस्या या ठिकाणी आहे आणि आपण जाणून घेणार कशा पद्धतीने या समस्याकडे ते पाहतात. सर, जय भीम नमो बुद्ध. जय भीम नमो बुद्ध. काय सांगाल, एकदा तुमचा परिचय द्या. मी रावसाहेब कठाळू खाडे, जी राष्ट्रवादी काँग्रेसचा मी शहर कार्याध्यक्ष होतो. बरं. परंतु माझं तिकीट मला त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत 12 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या होय. मला सांगितलं की तुमचं तिकीट फायनल आहे. परंतु नंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केले. त्याच्यानंतर मी अपक्ष फॉर्म भरला आणि निवडणूक लढण्याचा निर्धार केला. जी, आता एकंदरीत तुम्ही या इलाक्यामध्ये किती वर्षापासून राहता? मी जवळपास येथे 15 वर्षापासून राहतो. बरं, काय समस्या तुम्हाला जाणवतात इथे? समस्या येथे भरपूर. सगळ्यात महत्त्वाची समस्या पाण्याची. बरं. जवळजवळ टँकर सगळ्यांनी लावलेला आहे, परंतु 8-8 दिवस टँकर येत नाही. तर एका ड्रमवर आम्हाला 8-8 दिवस काढावे लागतात. आम्ही सर्व हे या समस्या भोगतोय. तसेच इथे कसं विविध अवैध धंदे आहेत. बरं. अवैध धंद्यामुळे इथे गुंडगिरी, मारामाऱ्या, चोऱ्या, पुन्हा महिलांना खूप त्रास होतो या गोष्टींचा. रात्री बेरात्री दारू पिऊन धिंगाणा करणे, नशेच्या गोळ्या खाऊन रात्री बेरात्री मुलांचा इथे त्रास होतो, जे नशे करतात मुलं. आणि त्याच्यामुळं काय होतंय का इथला जो सामाजिक जीवनाचा जो ढाचा आहे तो बिघडत चाललाय. तर याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे. त्यासाठी मी सर्व नागरिकांना सोबत घेऊन हा प्रभाग लढवण्याचा निश्चय केलेला आहे. दर्शकांनो, खऱ्या अर्थानं ज्या उमेदवाराला आपल्या स्वतःच्या प्रभागाच्या असणाऱ्या सामाजिक समस्याची जाणीव असते, तो उमेदवार खऱ्या अर्थानं त्या समस्त नागरिकांनी या ठिकाणी विकासाकडे घेऊन जाण्याच्या मानसिकतेमध्ये राहतो. आणि या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले रावसाहेब कठाळू खाडे हे खऱ्या अर्थानं जाणून घेतात की कशा कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आहे, जो महिलांच्या संदर्भातला विचार करतो. कारण आपण एकीकडे म्हणतो की नारी निंदा मत करो नारी रतन की खान, नारी निंदा मत करो नारी रतन की खान, इसी नारी में से पैदा हुए रामकृष्ण बुद्ध भगवान. आणि त्याच महिलांची या ठिकाणी जर छेडखानी होत असेल, त्या महिलांना या ठिकाणी सुरक्षा नसेल आणि अशा अवस्थेमध्ये एक नगरसेवक पदाचा उमेदवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महिलांच्या संरक्षणासाठी एक भाऊ म्हणून उभा राहत असेल, तर अशा भावासाठी आपण खऱ्या अर्थानं एक वेगळं नियोजन केलं पाहिजे. मनामध्ये खूनगाठ बांधल्या गेली पाहिजे. आपण पाहू शकता की अनेक महिला वेगवेगळ्या प्रकारच्या वयोगटातल्या या ठिकाणी जुळलेल्या आहेत, अनेक नागरिक या ठिकाणी आहेत, अनेक युवक या इंटरव्ह्यूच्या मुलाखतीच्या दरम्यान आपल्यासोबत जुळलेले. एकंदरीतच ही लोकप्रियता आपण जाणून घेऊ शकतो की आम्ही एका कॉर्नरला या ठिकाणी उभे आहोत नगराच्या आणि एवढे मोठे लोक एका आवाजामध्ये त्यांच्या शब्दावरती या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत. आणि म्हणून जो नगराची या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाणीव ठेवतो, तिथल्या समस्याची जाणीव करतो, ती उकल करण्यासाठी ज्यांच्याकडे नियोजन प्लॅनिंग असते, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही लढाई लढतो आहोत आणि या लढाईमध्ये जनता जनार्दनांचा साथ त्यांना या ठिकाणी मिळते आहे. भाऊ, या ठिकाणी एकंदरीत तुम्हाला काय वाटते, कशा पद्धतीने या असणाऱ्या समस्या तुम्ही मोडीत काढणार आहात? काय या ठिकाणी उपाययोजना आहे? तुमच्या डोक्यामध्ये काय व्हिजन आहे? व्हिजन माझं असं आहे का पाणी समस्या जी आहे, आता पाण्याची पाईपलाईन टाकून ठेवलेली आहे. पाण्याच्या टाक्या पूर्णत्वास आलेल्या आहेत. इथं टाकी पूर्णपणे बांधकाम झालेली शिवाजीनगरला आहे, फक्त तिचं कनेक्शन जोडायचं आहे. पण यांच्यामध्ये कशाची उदासीनता हे कळत नाही. कारण सिडको हा प्रभाग इथं बाजूलाच लागलेला आहे, आमच्या बाजूलाच त्यांच्या नळाला पाणी येतं. यांना फक्त इथं कनेक्शन जोडायचं आहे. तर यांना काय त्रास आहे हे मला समजत नाही. कारण आम्ही सुद्धा आता सगळे गुंठेवारी करतोय, टॅक्स भरतोय. अगोदर ठीक आहे, मान्य करतो, अगोदरच्या काळामध्ये इथले नागरिक जे होते, कामगार, सगळे कामगार होते, त्यांना या प्रश्नाची जाण नव्हती का आपण टॅक्स भरल्यावर आपल्याला सुविधा मिळतात. परंतु आता प्रत्येक नागरिक टॅक्स भरतो, गुंठेवारी सुद्धा भरतो. त्यामुळे ह्या समस्यांचं निराकरण महानगरपालिकेने करायला पाहिजे. तर याचा पाठपुरावा करून मी जवळ 6 महिन्याच्या आत इथे पाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून कुठल्या समस्या
जाणवतात? युवकांच्या आहेत, महिलांच्या संदर्भात आहेत. युवकांची इथे बेरोजगारी एवढी आहे, बेरोजगारीमुळे युवकांना नशेचा हे लागलेला आहे. कारण काम नसल्यामुळं, हाताला काम नसलं तर बेरोजगार असल्यावर काय करावं, या युवनसेनेमध्ये जो युवक आहे तो नशेकडे वळला जातो. त्यांना मार्गदर्शन योग्य मिळत नाही, कारण आईवडील कामाला जातात, कारण ते कामगार आहेत, कामाला जातात, त्यांना सांगणारं कोणी, त्याच्यामुळे इथे एखादं समुपदेशन केंद्र, हे पण माझा मानसिक म्हणजे माझी मानसिकता आहे का इथे समुपदेशन केंद्र पण उभारलं गेलं पाहिजे महापालिकेच्या वतीने. अंगणवाडी बी आली पाहिजे. आणि अंगणवाडीच्या बाबतीत मी सकारात्मक बचत गटावाल्यांना पण बोललोय. ज्या आमच्या महिला आहेत, महिला भगिनी ज्या बचत गटाचं काम करतात, त्यांना पण विविध उपाययोजना करून त्यांचे उद्योग उभारण्याचा प्रयत्न पण सुद्धा मी करणार आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत रावसाहेब कठाळू खाडे आपल्यासोबत जुळलेले होते. एकंदरीत या नगरातले काही लोक सुद्धा आपल्यासोबत जुळले, त्या लोकांसोबत सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते काय अपेक्षित आहे लोकांना? ताई, काय नाव आहे तुमचं? अर्चना रमेश पायकराव. अच्छा, काय सांगाल तुमच्या नगराच्या काय समस्या आहे आणि कोणत्या उमेदवाराच्या मार्फत ते पूर्ण व्हावं असं वाटते तुम्हाला? कुठल्या काय समस्या आहेत ताई, काय सांगाल? कुठल्या समस्या तुमच्या नगरामध्ये? आमच्या इथं पाणी नाहीये. आता बोललो पाहिजे. हा, पाणी नाहीये आणि खाडे सर आमचे पूर्ण हे करू शकतात, आमच्या इच्छा पूर्ण करू शकतात. जी, खाडे सर पूर्ण इच्छा पूर्ण करू शकतात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या ठिकाणी लोकांच्या जनतेच्या दरबारामध्ये आपण आहोत. आई, काय सांगाल? काय नाव तुमचं? गंगूबाई इंगळे. जी, काय वाटतं कुठल्या समस्या आहेत? तुम्ही आता आमच्या तर लय मोठ्या समस्या आहेत, पण त्या व्हायला पाहिजे. तुमच्या समोर असे बेरोजगार आहेत, रोजगार आहेत, बेरोजगार आहे, दारूचं दुकान जवळ आहे, पत्याचा डाव जवळ आहे. आणखीन काय करायचं आणि काय सांगायचं? अच्छा, हा, काय वाटतं मग कुठल्या उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे? आता आम्हाला तर माहिती आहे की खाडे साहेब यायला पाहिजेत, आम्ही तर परत इच्छा करतो ना. जी, खाडे साहेब यायला पाहिजे. यायला पाहिजे. ताई, काय सांगाल? नाव सांगा. मी अलका गौतम नितनवरे. खाडे साहेब हे योग्य उमेदवार आहेत. हे आमच्या नगराचा विकास नक्कीच करतील. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खाडे साहेब हे आता योग्य उमेदवार या नगराला मिळालेले आहेत. फक्त तुमच्या प्रत्येकाच्या मताची या ठिकाणी गरज आहे आणि त्या मताच्या भरोशावर या नगराचा विकास या ठिकाणी होणार आहे. आपण पाहताय छत्रपती संभाजीनगर सार्वत्रिक निवडणूक 2026. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपण आहोत या प्रभाग क्रमांक 27च्या या ठिकाणी खाडे साहेबांच्या प्रभागामध्ये आहेत. उमेदवाराला आपण जाणून घेतोय, सोबतच मतदारांना सुद्धा जाणून घेतोय. आपण काही लोकांनाच विचारतोय. ताई, आणि तर चंद्रकांत अवचार. इथं पाण्याची समीक्षा आहे. इथं पाणी 6 दिवसाला 5 दिवसाला येते पाणी, आणि ते बी महिन्याचे आम्ही पैसे भरतो, पण ते बी येत नाही पाणी. आणि तर दारूचे दुकान वगैरे सगळं आहे, ते मला वाटेल की बंद करावे. हां, आणि लेकर इथं आईवडील जातात, इथं शाळेमध्ये तर लेकर नुसते फिरतात, इथं त्यांची जरा सोय करावी. आणि इथं अंगणवाडी पाहिजे आम्हाला. म्हणजे लहान लेकरांसाठी अंगणवाडी आवश्यक आहे, कारण आईवडील कामाला गेल्यानंतर हेच लेकरं गल्लीबोळामध्ये सातत्याने फिरत राहतात. त्या लेकरावरती कोणाचं लक्ष राहत नाही. आणि खरं तर परिवारासारखा आपल्या लेकरांची काळजी करणारा हा नगरसेवक या ठिकाणी निवडून आला पाहिजे, अशा पद्धतीची लोकांची मानसिकता आहे. आपण जाणून घेतोय. आई, काय नाव सांगा? इंदुबाई उद्धव ठोके. काय सांगाल? बाटली बैलगाडी काल आमच्या परेशानी, खाडे भाऊ निवडून आल्याहून आम्ही जाऊ इमायनानी. वा, खरं तर जबरदस्त या ठिकाणी ही जाणीव होते. गीताच्या माध्यमातून या ठिकाणी रावसाहेब कठाळू खाडे यांच्यासाठी लोक बोलत आहेत, आणि म्हणून बोलणारे लोक खऱ्या अर्थाने निर्माण झाले पाहिजे. लोकांना समस्येची जाणीव झाली पाहिजे. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम आहे. आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि सार्वत्रिक महानगरपालिकेची निवडणूक 2026च्या दरम्यान प्रभाग क्रमांक 27मध्ये या ठिकाणी आहोत. काही लोकांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही महिला आपल्यासोबत जुळत आहेत. काय नाव ताई? अनिता शंकर कांबळे. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतंय? खडेभाऊचा विकास झाला या एरियामध्ये, तो खूप सौदा होऊन जर जाईल. निवडून आले तर या इलाक्याचा या ठिकाणी विकास होईल. हो. वा, काय वाटतं ताई? नाव सांगाल. माझं अर्चना सातदिवे. अच्छा, काय वाटतंय अर्चना ताई? मला वाटतं खाडे काकाच निवडून यावा बस. खाडे काका निवडून आले पाहिजे. काय वाटतंय? आई, काय सांगा? अलका गायकवाड. आम्हाला पण वाटतं खाडे साहेब निवडून आले पाहिजे. त्यांनी पहिल्यापासून गोरगरिबांची खूप मदत केलेली आहे, आणि त्याच्यानंतर पण करणारच आहे. हा, दर्शकांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण पाहताय या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या दरम्यान आपण प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी जाऊन या ठिकाणी उमेदवार आणि सोबतच मतदारांना जाणून घेतो आहोत. आपल्यासोबत काही युवक सुद्धा जुळलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्या समस्या युवकांच्या आहेत, काय सांगाल? नाव सांगा. प्रकाश खजिनकर. रावसाहेब खाडे हे जे आहेत, हे गेल्या 20 वर्षापासून या एरियामध्ये राहत आहेत. युवांना कधी काहीही लागलं तरी ते एका शब्दावर रात्र बेरात्र काही पाहत नाही, आमच्यासाठी धावून येतात. आणि आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सर्व युवा
इथली जनता खाडेसाहेबांच्या पाठीमागे एक ठामपणे उभा आहोत आणि खाडेसाहेब निवडून येणार नाही, ते आलेच पाहिजे आणि येणार 100%. क्या बात हा आहे. आमचा विश्वास आहे. दर्शकांनो, परिवर्तनाची लाट आहे आणि उमदा या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी या प्रभागाला लाभलेला आहे आणि त्यांना निवडून देण्यासाठी आपण लोकांमध्ये जातोय, जाणून घेतोय. बाबा काय सांगाल, कुठला धंदा करताय तुम्ही? इथला धंदा आहे गल्लीत. अच्छा, काय नाव तुमचं? वामनराव शिरसाट. अच्छा, काय केळी विकताय तुम्ही या हा, ठिकाणी? हा, हा. हा इलाका तुमचाच आहे? हा. अच्छा, काय वाटतं कोण या ठिकाणी? खाडे साहेब इथून निवडून आले पाहिजे, आमची इच्छाहीच आहे. वा, बस. कुठल्या कुठल्या समस्या तुम्ही आता प्रत्येक गल्लीमध्ये हा, फिरताय, हा, व्यवसायाच्या हा, निमित्तानं, हा, आहे ना? हा. काय काय जाणवते, कुठल्या समस्या या नगरामध्ये? फक्त या नगरामध्ये फक्त दारू बंद व्हावं. अच्छा, हो, दारू बंद व्हावं. आमचं पाणी आलं पाहिजे, दारू बंद झाली पाहिजे. आमचे लेकर सारे उन्हाळ झाले अच्छा, दारू पिऊ भांडणं करतात, हे करतात. जी. हो. दर्शकांनो, नशा या ठिकाणी जी आहे, प्रचंड नशा लोक करतायत, त्यामुळे वाद होतात, भांडण होतात लोकांमध्ये आणि खरं तर तो जो आहे परिवार या ठिकाणी खरं अधोगतीकडे जातो आहे आणि अशा या परिवाराला नवी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध व्यवसायाभिमुख कार्यक्रम या ठिकाणी लावण्यासाठी समुपदेशन केंद्र असेल, लहान लेकरांसाठी अंगणवाडी बालवाडी असेल, सोबतच महिलांच्या बचत गटासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण असतील, असे अनेक कार्यक्रम करण्याचा मनोदय व्यक्त करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच या 27 प्रभागाचे असणारे जे उमेदवार आहेत रावसाहेब कठाळू खाडे यांच्यासोबत आपण जुळले आणि आता आपण जाणून घेणार आहोत काय वाटतंय त्यांना सुद्धा. एकंदरीत लोकांचे तुम्ही भावना या ठिकाणी जाणतायत, कसं वाटतं की लोक माझ्या पाठीमागे भरपूर याने आहेत, प्रचंड आत्मविश्वासाने मला ते साथ देतात जी आणि त्यांच्या साथीमुळेच मी एवढा मोठा निर्णय घेतलेला वा. आहे. कारण प्रभागामध्ये अपक्ष लढणं खूप मोठं जिकिरीचं काम आहे नक्की. आणि परंतु हे सगळे नागरिक नसून हे माझ्या आया बहिणी, माझे वडील, माझे भाऊ आहेत. वा. त्याच्यामुळे मला कुठलाच कशाचीच पर्वा वाटत नाही. त्यामुळे मी निवडून येणार, यांच्या भरोशावरच निवडून येणार. जी. कारण यांची साथ मला खंबीरपणे लाभणार आहे आणि त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर हा प्रचंड आत्मविश्वास, ध्येय माझे अतूट आहे, मी शेवटपर्यंत लढेल, अशा पद्धतीचा हा प्रचंड आत्मविश्वास रावसाहेब खाडे यांचा आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होते 2026 आणि आपण आहोत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 27. या प्रभाग क्रमांक 27मध्ये जे काही विविध प्रकारचे अजून नगर आहेत, ज्यामध्ये शिवाजीनगर आहे, भारतनगर आहे, आनंदनगर आहे, अमरावती सिटी आहे, मेहरनगर आहे, मोतीनगर आहे आणि गणेशनगर आहे. एवढा मोठा प्रचंड असणारा हा प्रभाग घराघरामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी रावसाहेब खाडे यांच्याच संदर्भात या ठिकाणी चर्चा होते. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम आपण पाहतो आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला सुद्धा या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे की एकंदरीत कुठल्याही पक्ष पार्ट्याचा बॅनर जरी नसेल पण अपक्ष केवळ आणि केवळ जनतेच्या भरोशावर रिणांगणामध्ये या ठिकाणी उभा ठाकलेला हा उमेदवार आहे, उमदा तरुण आहे आणि म्हणून या तरुणाला खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये पाठवण्यासाठी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या मतांची नितांत गरज आहे, अशा पद्धतीची मागणीसुद्धा या ठिकाणी करतायत. आणि पुन्हा आपण जुळतोय त्यांच्यासोबत, जाणून घेतोय काय सांगाल तुम्ही या ठिकाणी. तुमच्या तमाम घराघरात लॉर्ड बुद्ध टीव्ही या ठिकाणी लोक पाहत आहेत, सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण उपलब्ध आहोत. एकंदरीत मतदारांना, युवकांना, महिलांना कशा पद्धतीचं तुम्ही आव्हान कराल? सर्वांना माझं नम्रतेचं आव्हान आहे. कारण माझ्या माता भगिनी असो, युवक असो, मी जर निवडून आलो तर या युवकांना रोजगार मिळवून देणारच, पण माझ्या माता भगिनीचं संरक्षणासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी पूर्ण सक्षमपणे प्रयत्न करणार आहे. आणि पाण्याची समस्या 6 महिन्याच्या आत मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार. आमच्या बाबांचं जास्त जोर आहे दारूच्या दुकानावर. दारूचं दुकान असो किंवा कुठले अवैध धंदे असो ते पूर्णपणे बंद करणं. मी कमिशनर ऑफिसला जाऊन निवडून आल्यानंतर डायरेक्ट मी पहिलं उपोषण तिथं लावणार, त्यांनी धंदे बंद नाही केले तर. आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं ही सुरुवात झालेली आहे आणि अंतःकरणातला उमेदवार, मनातला उमेदवार, स्वतःच्या परिवारातला उमेदवार, अशा पद्धतीने जो आपल्या परिवाराच्या सगळ्या घटकांचा विचार करतो. एवढंच नाही तर या परिसरामध्ये असणारे जे अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे कायमचे बंद करून त्या ठिकाणी वेळ पडली तर कमिशनर ऑफिससमोर उपोषण करण्याची मानसिकता दर्शवणारा उमेदवार आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी या मैदानामध्ये उभा आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान केले जाते समस्त लोकांच्या वतीनं, महिलांच्या वतीनं, की आपण आता या ठिकाणी मेहनत घेतली पाहिजे आणि अपक्षाची सुद्धा काही ताकद असते. लोक आणि जनमत काय असते, कारण तुमचं एक मत
या ठिकाणी हा चमत्कार घडू शकतो आणि खऱ्या अर्थानं नवी दिशा देऊ शकतो. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवईसह या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आहोत आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रभाग क्रमांक 27 शिवाजीनगरमध्ये आपण आहोत आणि काही लोकांसोबत कॉर्नर मीटिंगसारखं आपण या ठिकाणी जुळून घेण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. उमेदवारासह त्यांच्या समवेत असणाऱ्या मतदारांना सुद्धा आपण या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये लोकांना जाणून घेतोय. नक्कीच लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन बघत राहा, आपल्या प्रत्येक नगरातल्या समस्या जाणत राहा आणि आपल्या उमेदवाराला सुद्धा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणत राहा. बघत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकराई चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन, बहुजनाचं चॅनल. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा